संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदानं आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पारेगाव येथे आगमन झाले। फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाला। नीरा नदीतील स्नानानंतर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पारेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले। नीरा नदीमध्ये स्नान करून पादुका माऊलींच्या साताऱ्यात प्रवेश करून त्याचा पुढचा जो विसाव्याचा कार्यक्रम असेल तो करून पुढे जाणार आहे। तिथे आपण बघतोय की दरवर्षी म्हणजे पंढरपुराला दर्शनाला महाराष्ट्रातील आणि आसपासच्या राज्यातील सुद्धा कर्नाटक असेल, आंध्र असेल, मध्य प्रदेश असेल या राज्यातनं सुद्धा लाखो भाविक हे या वारीच्या याच्यामध्ये येतात, सहभागी होतात आणि एक अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं असतं। यावेळेला पण तशीच परिस्थिती आहे। प्रशासनानं पण चोख सगळी जी काय लागणारी मदत आहे, बंदोबस्त आहे आणि आरोग्याची सेवा असेल, बाकीच्या सेवा असतील, ह्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा बहिणी सगळ्यांनी आणि जिल्ह्यातील पण आम्ही सर्व, मी असेल, जयकुमार गोरेभाऊ असतील, जे पालकमंत्री शंभूराजे आहेत, मकरंदाबा आहेत, जिल्हा परिषद आहे आपल्या प्रियाताई असतील, भैया राजू भैया, सगळ्यांनी हे हा सगळा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा। जी काही मदत आपल्याला प्रशासनाकडनं, जिल्हा परिषदकडनं करता येईल सगळी मदत देण्याचं आणि सगळं जे सोयी सुविधा देण्याचं काम केलेलं आहे। आणि